क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या बातमीची घेतली दखल। खर्डी स्मशानभूमीत तात्काळ हॅलोजन लाईटची व्यवस्था। खर्डी येथील स्मशानभूमीतील अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजवर सकाळी बातमी प्रसारित होताच खर्डी ग्रामपंचायतीने या विषयाची तात्काळ दखल घेत स्मशानभूमीत हॅलोजन लाईट बसविली। या जलद कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व दिलासा व्यक्त करण्यात येत आहे। स्मशानभूमीत लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। ही गंभीर समस्या महाराष्ट्र क्रांती न्यूजचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी सगीर शेख यांच्याकडे काही स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती। त्यानुसार त्यांनी जागेवर हजर होत शहानिशा करत बातमीद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। बातमी प्रसारित झाल्यानंतर खर्डी ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करत स्मशानभूमीत हॅलोजन लाईट बसविली। या तात्काळ कार्यवाहीबद्दल खर्डी ग्रामपंचायतीचे तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूज व कमलेश बेंडकुडे आणि ग्रामस्थांचे प्रतिनिधी सगीर शेख यांना ग्रामस्थांकडून फोनद्वारे शुभेच्छा व आभार व्यक्त करण्यात आले। माध्यमांमुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा मिळते अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या बातमीमुळे प्रशासन जागे झाले असून ही घटना माध्यमांची ताकद आणि प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादाचे सकारात्मक उदाहरण ठरत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी, शहापूर। आमचे सहकारी मित्र महाराष्ट्र क्रांती न्यूजचे पत्रकार श्री सगीरभाई शेख यांनी आज खर्डी गावातील स्मशानभूमीची बातमी दिल्यानंतर त्वरित ग्रामपंचायतीने कारवाई करून कर्मचारी या ठिकाणी पाठवून लाईटची व्यवस्था करण्यात आली। त्याबद्दल सगीरभाई यांचे आभार व ग्रामपंचायतचे सुद्धा मी ग्रामस्थ म्हणून आभार मानतो। ग्रामपंचायत व महाराष्ट्र क्रांती न्यूजचे आभार मानतो। त्यांनी ही बातमी हायजॅक करून लावल्यामुळं त्वरित कारवाई करण्यात आली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।